Brought to you by V-Guard. अन्ना ज्या पद्धतीनं इंडिया सरकार स्थापन झालं, अनेक ठिकाणी एक खासदार आहेत घटक पक्ष, त्यांना पद दिले, राष्ट्रवादीला दिली नाही, नाराजी आहे तुमची? खरं तर काल तुम्ही बघितलं असेल, भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून काल त्यांनी शपथ घेतलेली. वास्तविक बघितले तर कालच्या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या खासदारांना मंत्रिपद मिळेल अशी आशा आम्ही महाराष्ट्रातील सर्व जनता बाळगून होतो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. पण शेवटी काय निराशा झाली, काय झालं ते माहीत नाही, पण आमच्या पदरी तर नक्कीच निराशा आलेली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते काल पद न भेटल्यामुळे नाराजी व्यक्त करताना तुम्हाला आम्हाला दिसत आहेत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. पारणे यांनी पण उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांना केवळ शिंदे गटाला राज्यमंत्रीपद दिलं. खच्चीकरण होतंय घटक पक्षांचं? खच्चीकरण म्हणता येणार नाही. तुम्ही मागील काळामध्ये बघितलं, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि आदरणीय दादांनी किती विरोध पत्करून BJP सोबत संलग्न राहण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केलेला आहे. वास्तविक बघितलं तर पुढील 6 महिन्याच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. ह्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी त्यांनी दोन्ही पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला पाहिजे होते. अन्याय झालाय घटक पक्षावरती महाराष्ट्रातल्या, इतर राज्याच्या तुलनेत जर तुम्ही बघितलं तर अन्याय झाल्यासारखं आहे ना. काही राज्यामध्ये एकच खासदार असताना पण त्यांना मंत्रिपद देण्यात आलेले. वास्तविक बघितलं तर शिंदे साहेबाचे 7 खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 खासदार आहेत, एक प्रफुल्लभाई पटेल राज्यसभेचे आहेत आणि आता सुनील तटकरे नव्याने निवडून आलेले आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4च सीट मिळाली होती. 5वी जी सीट होती ती रासपची होती. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रासपाचा उमेदवार त्या ठिकाणी जानकरांना दिलं होतं. मला असं वाटतंय की एक कॅबिनेट मंत्रिपद द्यायलाच पाहिजे होतं. आम्हाला अशी अपेक्षा होती की प्रफुल्लभाई पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद भेटेल. पहिल्यांदा तसं वाटलं, पण नंतर शपथविधीच्या वेळेस असं समजलं की त्यांना कॅबिनेट मंत्रिपद तर दिलंच नाही आणि एकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद दिलं नाही. नंतर मला वाटतं तुम्ही ऐकलं असेल, दादांनी स्टेटमेंट दिलेले आहेत, प्रफुल्लभाई पटेलने दिले, सुनील तटकरेंनी दिलेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यमंत्रिपद म्हणून देण्यासाठी तयार होते. पण दादा म्हणाले की प्रफुल्लभाई पटेल मागच्या वेळीस कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेले, तर त्यामुळं जोपर्यंत आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देत नाही तोपर्यंत आम्ही थांबू, पण ह्याच घटक पक्षासोबत साथ राहू असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.